कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. स्टॅच्यू सूर्या, काय करतोयस तू? लहान आहोत का आपण स्टॅच्यू वॅच्यू खेळायला? चल पटकन बोल, स्टॅच्यू सुटली करू. नाही सुटणार. 7 जन्मचं ना आता असं कसं सुटल? सूर्या तू पण ना, हे बघ तू आता ना माझा गैरफायदा उचलतोयस. तसं समज पाहिजे तर. मी आता स्वतःला नाही अडवू शकत तुझ. सूर्या काय करतोयस तू? प्लीज ना सूर्या, बोल ना. स्टॅच्यू सुटली. सूर्या प्लीज. नाही प्लीज स्टॅच्यू प्लीज. रंग मनाचा झाला गुलाबी तुला पाहताना. सूर्या हा काके. अगं काय झोप नाही तू अजून? नाही ना. अरे एक गोष्ट तुला विचारील म्हणलं आणि ती राहूनच जाती. विचार की मग. सूर्या बाळा, मला सांग की घरातली अशी कुठली जागा आहे की ती तुझ्या आईला लय आवडायची, तुझ्या आईचा त्या जागेवर लय जीव असल आणि ती सतत तिथंच असायची. आठवते का अशी कुठली जागा की तिला तिथं असं एकदम सुरक्षित वाटल अशी? काके, ना मला ती जागा आठवायची ना तिला आठवायचं. अरे लेकरा, असं काय म्हणतो? हा, ती तुझी आई आहे का नाही? तिला असं स्वतःपासून वेगळं करता येईल का? वेगळं आम्ही नाही, तिनं आम्हाला केले. पण काकी, तुम्हाला अशी जागा का हवी? नाही म्हणजे कुठल्याही बाईला आपलं घर सगळं आवडीचंच असतं आणि आपल्याच घरात सुरक्षित जागा शोधावी असं का कोणाला वाटेल? नाही अगं, तसं नाही. म्हणजे कसं असतं, बाईला ना घरातला असा एखादा कोपरा, एखादी जागा अशी वाटते की तिथं तिला एकदम शांत बसावं असं वाटतं. म्हणून विचारलं मी. काय आहे सूर्या बाळा, मला ना यांची लय आठवण येते बघ. डोक्यातून विचारच जात नाही. म्हणलं जरा तिथं बसलं की बरं वाटल म्हणून विचारलं मी. काके, ती 2 जागेवर सारखी असायची. एक म्हणजे स्वयंपाकघर आणि दुसरी म्हणजे तुळस. तुळस तर तिनं स्वतःच्या हाताने लावली होती. दिवसातनं 1-2दा तरी ती तुळशीच्या भोवती फेऱ्या मारायची. होय का? मग मी उद्याच त्या जागेची पूजा करते, म्हणजे मला बी बरं वाटेल. बरं, येते मी. हा, येते. स्टॅच्यू. आता मी झोपणार आहे. तुझं गुड नाईट. आता काय, मी असंच थांबू का? हो, रात्रभर थांब असाच. अगं वेडी का तू? गुड नाईट. हे कोण होते आणि ही खुर्ची कशाला? नाने, काय ग, या अवस्थेत कशाला आली तू? हळू अगं. हो बस, मला बोलवायचं, मी आलो असतो ना. धनु, माझ्या या मिश्रीनं काकी सारखीच नानीची पण भाषा बदलली वाटतं. तू जा, काकीला म्हणवती मिसरी भाजायचं बंद कर जर. हो. हळू हळू. पाण्यात. हळू नानी. नानी दे दे. ती म्हणते कवा आलीस नानी?
काय म्हणते ती सांगू नको, माझा ऐक. गरज नसताना कशाला गस्टूलवर चढली होतीस? खाली पडलीस ती पडली, माझ्या जिमच्या अंगावर पडलीस. फ्रॅक्चर झालं असं डॉक्टर सांगत होतं. गळ्यात हात अडकून सगळ्या गावभर फिरतंय माझं पोरग. आणि काय पुष्पा, हा तू घरात शानी समर्थी आहेस ना? तुला एवढं कळलं नाही का की ही स्टूलावर चढली तर स्टूल मोडेल म्हणून? काय निस्तरावं लागतंय माझ्या पोराला आता. ए मराठीत बोल की जरा. तुला लय अक्कल दिली आहे देवानं. काय बोलतेस? अगं तुझ्या जीवाला काय हाड आहे का नाही? ए सूर्या, अरे बघ. नाही नानी, मी नाही बोलले. काकी असं म्हणाली. मी नाही बोलले. तुझ्या पोराला पण लहानपणी मीच सांभाळलंय, मालिश केली, आंघोळ घातलीये आणि तू हे सगळं विसरलीस होय असं म्हटली. तिला ना फक्त हिच्या फायद्याच आठवत, बाकी मागचं सगळं सपाट. म्हणलं तर जाऊ नको म्हणून, तरी पण आली तावतावने रिक्षा करून. आणि आली कशाला तर धनुला नावं ठेवायला. या पोरीने एवढे दिवस सेवा केली, याचं काय नाही तुला? तिने सेवा केली म्हणून काय माझ्या लेकराला मारायला देऊ होय हिला? अगं बळच केलं का तिने? तुम्ही मायलेक ना एकाच माळीचे म्हणी आहात. धनु, तिचं बोलणं मानावर घेऊ नकोस. आणि सूर्या, माफ कर बाबा, यांना काय काय गोष्टी कळतच नाहीत. आता त्या पोरीने काय मुद्दाम केला असेल का? आणि तिला पण लागला असेलच ना, तिचा कोण विचार करत नाही. नाना शांत व्हा तुम्ही. अहो, नानीचा राग समजू शकतो मी. जिम लाडका आहे नानीचा. आता हिच्या पायाला असं झालंय, त्याला फ्रॅक्चर झाले. एकाच घरात 2 माणसं बसून आहे ना, त्यामुळे तुझी चिडचिड होत असणार. तुम्ही शांत व्हा. बघा, याला म्हणतात समजूतदारपणा. आणि ते तुमच्यात आहे ना, औषधाला पण नाहीये. चला उठा, चला चला चला. नानी हळू. नाना शांत व्हा तुम्ही. हळू की जरा. दादा, हे समजा माझ्यामुळे झालंय. मला तर असं वाटायला लागलंय ना की मीच वाईट आहे. धने, परत असं बोललीस ना तर बघ, तू काही मुद्दामून केलेस? हा नाही ना? मग कशाला मूड खराब करून घेते? चल हस, चांगल्या कामाला जायचं आपल्याला. हस चल. चला धनु दीदी, वधूवर सोहळा. आणि धनु दीदीला बघायला होणार ना वरती गोळा. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.